नमस्कार, मी करुणा. आज मी तुम्हाला चपातीपासून पिझ्झा कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगते. तर आज त्यासाठी मी घेतलेला आहे गाजर किसून घेतलंय, ढबू मिरची घेतली बारीक चिरून, कांदा बारीक चिरून घेतलाय आणि 2 टोमॅटो घेतले छोटे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतली आणि नंतर वाटण थोडंसं घेतलंय. त्यामध्ये मिरची, आलं, लसूण, पुदिना आणि जिरं घेतलंय थोडंसं आणि ते वाटून घेतलंय. नंतर मग चपाती आपण अशी लाटून ती भाजून घ्यायची. त्याला तेल नाही लावायचं, नुसती दोन्ही साईडनं भाजायची चांगली आणि नंतर मग आपण चपाती झाल्याच्या नंतर मी ह्याला भाजीसाठी फोडणी देते. तर त्यामध्ये थोडंसं कढईमध्ये तेल घेतलंय आणि त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, तमालपत्र टाकायचं, कांदा टाकायचा आणि बटाटा मी उकडून घेतलेला आहे त्याची भाजी. तर मी ते भाजी पण त्यामध्ये टाकते. हे सगळं भाजून घ्यायचं चांगलं, म्हणजे ती नंतर गाजर टाकायचं. गाजर टाकल्यानंतर ते चांगलं सगळं परतायचं. हा किसलेला गाजर आहे. नंतर मी भाजी केलेली होती बटाट्याची, ती बटाट्याची भाजी पण मी त्यामध्ये टाकली आहे. ते सगळं मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं. भाजून घेतल्याच्या नंतर चांगले जरा वाफ येऊन द्यायची, म्हणजे ते चांगलं शिजतं. थोडंसं मी नंतर बटर टाकले त्यामध्ये, म्हणजे आणखी त्याला चव येते जरा चांगली. हे सगळं एकत्र करून सगळं हे भाजून वाफेवर नुसतं शिजवून घ्यायचं. शिजवून झाल्याच्या हे सगळं भाजून घेतल्यानंतर चवीपुरतं आपण त्याच्यात मीठ टाकायचं आणि नंतर परत आणि चांगलं परतायचं. ते कोथिंबीर टाकायची वरतून. हे सगळं मिश्रण तयार झालं ना की मग चपाती आपण जी भाजून घेतलेली होती त्याला आहे ना एका साईडनं बटर लावायचं. बटर लावल्यावर थोडस त्याला सॉस लावायचा. सॉस लावल्यानंतर त्याला भाजी लावायची, जी भाजी आपण तयार केलेली होती. भाजी सगळी लावली ना एका साईडला की अर्ध्या भागापर्यंतच लावायची. भाजी सगळी लावून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला चीज टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुम्ही फक्त अशीच जरी भाजी परतून जरी आपण त्याचा पिझ्झा तयार केला तरी पण तो चांगला लागतो. पण जरासं मुलांना आवडतं चीज म्हणून थोडंसं घालायचं, म्हणून मी बारीक चिरलेलं ते चीज त्यामध्ये टाकलं. चीज टाकल्याच्या नंतर ना ती एका साईडला ते जेवढी अर्धी चपाती मी केलेली होती ना, अर्धी चपातीला लावलेलं तेवढी अर्धी चपातीवर लावल्यानंतर ते दुमडून घेतलं. दुमडून घेतल्यानंतर परत ते भाजायचं चांगलं तव्यावर आणि त्याच्यावर मग ते तूप टाकायचं किंवा बटर टाकायचं. मी त्याच्यावर थोडंसं तूप लावलं आणि तूप टाकून चांगलं भाजून घेतलं. भाजून घेतल्याच्या नंतर मग त्याला कटरने कट करायचं आणि नंतर मुलांना खायला द्यायचं. असं मी 2-3 चपातीचं असं बनवून घेतलं आणि त्याच्यासोबत ना पुदिन्याची चटणी बनवायची आपली, नाहीतर मग दही बनवायचं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवून खाऊ शकता. हे असं कट करायचं. कट केल्यानंतर ना मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. असे मी ना थोडेसे बनवून घेतले 3-4 आणि नंतर मग मी ते मुलांना कट करून दिले. हे तुम्ही दही सोबत पण खाऊ शकता किंवा मग पुदिन्याची चटणी केलेली तुम्ही कराल पुदिन्याची चटणी तर त्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेअर करा. थँक यू.